परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमोसाठी संपर्क 98 222 41 255. आज आपण ज्या व्हिजिटला आलो तिथले सरांचा मी इथे परिचय करून देतो थोडक्यामध्ये. सरांचं नाव आहे डॉक्टर RV डेकळे सर. सरांचं क्वालिफिकेशन आहे MSc, MPhil, PhD. सरांचा विषय अर्थातच फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स स्पेशलायझेशन आहे. सरांनी ॲज अ HOD म्हणून जवळपास 35 वर्ष किसानवीर महाविद्यालय वाईमध्ये अध्यापनाचं काम केलेलं आहे आणि सरांनी ॲज अ व्हाईस प्रिन्सिपल म्हणून 2 वर्ष त्याच कॉलेजमध्ये काम केलं. सरांनी आतापर्यंत ऑलमोस्ट completed 4 UGC research project, 22 research papers published in national and international level journal, one presented one research paper in automatic 3-phase motor drive in Hong Kong. सरांचं रिटायरमेंट 2016 मध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर ते सध्याला इथे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई मध्ये सध्या ते काम करतात. सरांनी ॲज अ BOS मेंबर म्हणून इंडस्ट्रियल रिप्रेझेंटेशन म्हणून काम केलेलं आहे. शिवाजी युनिव्हर्सिटी अंतर्गत, सोलापूर युनिव्हर्सिटी, KBP कॉलेज पंढरपूर, YC इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा, राजश्री शाहू कॉलेज लातूर, SPK कॉलेज सावंतवाडी. सध्याला ते तुमच्या समोर आहेत. इथून पुढे जे काही मार्गदर्शन करतील ते तुम्ही सर्वांनी थोडं लक्षपूर्वक तुमच्या शैक्षणिक कार्यासाठी महत्वाचं असेल या दृष्टीने विचार करून सरांचा पुढचा जो काही पार्ट असेल तो थोडं लक्षपूर्वक ऐकावं, जेणेकरून तुमच्या पुढच्या करिअरच्या दृष्टीनं कामाला पडेल. ओके, थँक्यू सर. विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर येथील फिजिक्स डिपार्टमेंट मधून डॉक्टर इनामदार मॅडम, डॉक्टर खंडाळे, गायकवाड सर आणि पाटील सर आणि तुम्ही सर्व BSc आणि MScचे विद्यार्थी, मी तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि ह्या आपल्या कंपनीमध्ये थोडक्यात प्रोफाईल देतो, म्हणजे काय काय होत असते. त्यामध्ये आम्ही काय केलंय, डबल साइडेड PCBचा वापर करून जवळ 200 बोर्ड आमचे तयार आहेत. आणि हे जे बोर्ड इन वर्ड असं जरी म्हटलं तर चालेल, कारण माझं स्वतःचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे. आमच्या कॉलेजमध्ये ज्यावेळेस आम्ही वर्कशॉप घेतलं, मला प्राचार्याने सांगितलं की तुम्ही वर्कशॉप घ्या एक. आणि मला नेहमी जाणवायचं प्रॅक्टिकल करत असताना इलेक्ट्रॉनिकचे एक्सपेरिमेंट वायरी तुटलेले असायचे. समजा ॲम्प्लिफायर असेल त्याचे आउटपुट वायर तुटलेले असतात, इनपुट सप्लाय वायर. आणि टॅग बोर्डवर करायचो. टॅग बोर्डवर विद्यार्थ्यांना एक्सपेरिमेंट करायचं, बिल्ड करायचं म्हणजे खूपच अवघड आहे, तुम्हाला अनुभव आहे त्याचा. आणि मग विद्यार्थ्यांना सक्सेस नाही झाले की आम्हाला तिथं वेळ द्यावा लागत असायचा. मग ह्याच्यावर माझ्या डोकीत होतंच सोपं काय तर केलं पाहिजे. मला PCBचा थोडा अनुभव असल्यामुळं, इंडस्ट्रियल कॉन्टॅक्ट असल्यामुळं मी ऑलरेडी किट्स मी बनवायचो ॲज अ हॉबी. आणि त्यातनं मला हे लक्षात आलं की सिम्पल हाऊ टू मेक सिम्पल एक्सपेरिमेंट, म्हणजे कुठला पण एक्सपेरिमेंट असेल तर सिम्पल कसं करायचं, हे टेक्निक मी UGCला समजावून सांगितलं. आणि मी सांगितलं की बुवा हे टेक्निक आसपासच्या प्राध्यापकाला, कॉलेजच्या प्राध्यापकाला बोलवून मी 1-2 दिवसाचं वर्कशॉप घेतो आणि मला त्याच्याबद्दल 1 लाख रुपये द्या. मी सगळे एक VC एक्सपेरिमेंट तयार करून ठेवीन त्या टेक्निकनं. सगळं हे टेक्निक प्राध्यापकापर्यंत पोहोचेल. असं म्हणल्यानंतर त्यांनी मला एक 80,000चं मंजूर केलं बजेट आणि ते वर्कशॉप घेतलं आणि त्यातनं हे डेव्हलप झालं. मला पण प्रोत्साहन मिळाले. ते कार्यक्रमामध्ये पहिला स्वागताचा कार्यक्रम असतो ना वर्कशॉपमध्ये, त्यावेळेस पुणे युनिव्हर्सिटीचे हेड आले होते, इलेक्ट्रॉनिक सायन्सचे. ते सगळे एक्सपेरिमेंट बघितले आणि त्या कार्यक्रमामध्ये माझं चांगलं त्यांनी कौतुक केलं.
नंतर दुसऱ्या दिवशी समारोपाचा कार्यक्रम असतो. आपले इलेक्ट्रॉनिक शिवाजी युनिव्हर्सिटीचे सायन्स सावंत सर तुम्हाला माहितीच आहे, त्यांना बोलवलं होतं. त्यांनाही खूप आवडलं. ते म्हणले हे एक्सपेरिमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण नाही सर, प्रोग्राममध्ये सगळ्यांना सांगितलं. तेव्हा मला जरा स्पिरिट आलं. त्यातनं हे डेव्हलपमेंट झालंय खरं. PCB वगैरे दाखवतो केलेली. तर सॅम्पल PCB तर एक्सपेरिमेंटल बोर्ड एक मेन प्रोडक्शन आहे. म्हणजे वेगवेगळ्या कॉलेजला आम्ही ते सप्लाय करतो. आणि ते एक्सपेरिमेंट बोर्डचे आम्ही काय करतो, व्हिडिओ पण बनवतो. हे सगळे एक्सपेरिमेंट आता तुम्हाला चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं ना, त्या चॅनलला गेला, आता तुम्हाला समजा डी मॉर्गन्स थेरम, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स डी मॉर्गन्स थेरम लिहिलं की तुम्हाला आमचा ते व्हिडिओ मिळणार. तर अशा पद्धतीनं तुम्ही परीक्षेत BSc ला पण BSc चे सगळे एक्सपेरिमेंट आपण हे केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ते बघू शकता. नंतर हे सप्लाय करताना आम्ही चार्ट आम्ही डेव्हलप केलेत. म्हणजे ते चार्ट समजा अपॅरेटस डायग्राम तुम्हाला माहिती आहे, आणि नंतर ऑब्झर्वेशन टेबल, सर्किट डायग्राम हे सगळं असताना आम्ही प्रोसिजर लिहित असतो. प्रोसिजर तुम्ही बोर्ड समोर घेतला की प्रोसिजर तुम्ही काय करायचं, विद्यार्थ्यांनी जरी प्रोसिजर वाचून ते एक्सपेरिमेंट करू शकते, एवढं सोपं केलेलं आहे. तर हे एक ऍक्टिव्हिटी आहे. दुसरं ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम, म्हणजे लेक्चर झालं की बेल ऑटोमॅटिक वाजली पाहिजे. जवळजवळ 10-15 वर्षापासून मी करतोय. तर ते कसं डेव्हलप झालं बघा. कॉलेजला मी शिकवत असताना प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये होतो. एक प्राध्यापक तक्रार घेऊन आले, एका दुसऱ्या प्राध्यापकाला घेऊन आले. तर ह्यांनी माझे 10 मिनिटं घेतले, म्हणले लवकर बाहेर आले नाहीत वर्गातले. आणि दररोज नेहमी असं करतात, लवकर बेल झाली की पटकन बाहेर येत नाहीत. तर बेल वेळेवर दिली जात नव्हती, ते पण फॉल्ट होता. आणि मग ते म्हणले तुमचे रेडिओ, ते सर म्हणायचे माझ्या घराप्रमाणे मी बरोबर बाहेर आलो. ते म्हणायचे ते माझ्या घरात एवढे वाजले, ते 5 मिनिटाचा फरक होता त्यांचा. तर मग प्राचार्य म्हणले तुम्ही हे करा, असं भांडण करू नका, तुम्ही वेळची वेळेला टायमिंग रेडिओ टाइम लावा. आणि मग मग मी हे ऐकल्यानंतर मग मला हे इंडस्ट्रियल जरा माहिती होतं, डिजिटल टाइम स्विच मध्ये काय होतं. आणि आपलं तुम्हाला माहिती आहे मोनोस्टेबल मल्टीव्हायटर. खरं मला ही माझी गती जी आली ना मोनोस्टेबल मल्टीव्हायटर मधून माझं डेव्हलप झालं सगळं. ते सर्किट मी डिजिटल टाइम स्विचला हे करून ऑटोमॅटिक टाइम पहिला प्रोटोटाईप 1995 साली कृष्णनगर महाविद्यालयाला बसवलेलं आहे. अजून ते चालतंय. आणि ते मग नंतर ऑटोमॅटिक राष्ट्रगीत प्लेअर सुद्धा मी डेव्हलप केलं, ते पण तिथं इन्स्टॉल केले, बऱ्याच ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहेत. ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम, राष्ट्रगीत प्लेअर आणि सिक्युरिटी सिस्टीम, त्यातले मी तुम्हाला डेमो दाखवतो. तुम्हाला पहिल्यांदा आता एक्सपेरिमेंटल बोर्ड्स कसे डेव्हलप केले आणि ह्याचं महत्व काय. आता हा एक्सपेरिमेंट जे आहे लॉजिक गेट तुम्हाला माहिती आहे, हे ते 6 लॉजिक गेटचे 6 त्याच्या आउटपुटला एक LED लावलेला आहे. पॉवर सप्लाय सुद्धा आम्ही स्पेशली डेव्हलप केले बरं का. 12 व्होल्टचा सप्लाय आहे. 12 व्होल्ट रेग्युलेटर सप्लाय. 170 ते 270 पर्यंत जर AC व्होल्टेज व्हॅरी झालं ना, तर ह्याच्या अक्रॉस 12 व्होल्टेज येणार. कारण आम्ही 7812 चा रेग्युलेटर बसवलेला आहे, आणि कुठेही मार्केटमध्ये तशा टाईपचं मिळत नाही. त्यामुळे एक्सपेरिमेंट कसं जरी इनपुट व्होल्टेज व्हॅरी झालं, एक्सपेरिमेंट हे होणार नाही. आणि आता एक्सपेरिमेंट करताना तुम्हाला माहिती आहे आपण पॉवर सप्लाय वापरतो 0 to 30 व्होल्ट. मग विद्यार्थ्यांना सांगितलं असं एक 9 व्होल्ट इथं द्यायचा ह्या सर्किटला. विद्यार्थ्यांना काय असेच असतो, फिरवलं की 30 व्होल्ट पर्यंत जाते, लगेच पटकन सर्किट जळतं. असे पण अनुभव आलेले आहेत. आणि ह्याच्यातून मग हे डेव्हलप केले. हे डबल साइड PCB मी मग टेक्निक सांगितलं ना, UGC ला वर्कशॉप पाठवलंय. हे वरचा ट्रॅक जसा आहे ना, तसा खालच्या बाजूला पण सेम ट्रॅक बरं का. आणि त्याचे जे होल्स आहेत, होल्स हे PTH चा लॉंग फॉर्म प्लेटेड थ्रू होल, म्हणजे होल सुद्धा कंडक्टिंग आहेत. म्हणजे आता हा एक्सपेरिमेंट चालू झाला, हे आता इनपुट लॉजिकला हे स्विचेस आहेत, हे 0-0 खाली टाकले 0-0, इथले LED लागले की 0-0 म्हणायचं, इथं वर टाकलं की हा LED लागतो. बायनरी 1, हे बायनरी 1 मग ते आउटपुट लॉजिक त्याप्रमाणे घेत आहेत. आता मला सांगा, बाय सम मीन्स आपल्याकडं सूर्य आहे आणि सूर्याने हे ट्रॅक कट केले, एक्सपेरिमेंट बंद पडेल असं वाटतंय का. तर एक्सपेरिमेंट बंद पडत नाही, त्याचं कारण असं बॅक साईडला पॅरल ट्रॅक आहेत ना, त्यामुळे एक्सपेरिमेंट बंद पडत नाही. आपण जे PCB जनरली तुम्ही बघता लॅबमध्ये, ते सिंगल साइडेड PCB असते, ती लो क्वालिटी असते, त्याला फिनॉलिक PCB म्हणतात. हे ग्लास इपॉक्सी PCB आहे. ह्याच्यातून हे
डेव्हलप केलेले. हे डिकोडरचं एक्सपेंड आहे. ह्याला 4 बिट इनपुट असतात. हे जर स्विचेस खाली टाकलं की बायनरी बीसीडी इनपुट म्हणतात. बीसीडी तुम्हाला माहिती आहे, बायनरी कोडेड डिसिमल. बायनरी कोडेड डिसिमल जे आहे त्याचं आपण डिसिमल आउटपुट कन्व्हर्ट करतो, म्हणजे डिकोडर. आता ह्याचं वेटेज आहे 1 ह्या स्विचचं, ह्याचं 2 आहे, ह्याचं 3 आहे, सॉरी ह्याचं 1 2 4 8. हे तुम्हाला माहिती आहे ना डिजिटलमध्ये 2 रेस टू 1 2 रेस टू n इज इक्वल टू 0 1 2 3. तर ह्याचं आता 1 डिस्प्ले करायचं असेल तर ह्याचं 1 वेटेज असल्यामुळं हे बायनरी 1 ला ठेवायचं, वर ढकललं की 1. नंतर 2 साठी ह्याचं वेटेज आहे 2, हे खाली ओढू आहे, हे 2 झालं. आता 3 साठी काय करावं लागेल, तर ह्याचं वेटेज 1 आहे, हे 2 आणि 1 चं स्विचेस वर असले पाहिजे 3. आता ह्याचं वेटेज 4 आहे, मग हे खाली टाकायचे दोन्ही, हे 4. नंतर ह्याचं +5. नंतर 6 साठी हे 2 आणि 4 ह्याचं वेटेज, त्यामुळे हे 2 स्विचेस वर. 7 म्हणजे +1 करायचं, हे वर ढकलायचं 7. नंतर 8 ह्याचं वेटेज आहे, त्यामुळे खाली 3 स्विचेस टाकायचे 8. आणि 9 साठी हे +1. तर हे डिकोडरचे एक्सपेंड म्हणजे किती वेळात एक्सपेंड होतात. आता काही म्हणतात की बाबा मग लगेच एक्सपेंड होतो, तर विद्यार्थ्यांनी काय करायचं. विद्यार्थी एक्सपेंड सर्किट डायग्राम प्रमाणे टेस्ट करू शकतो. बॅक साईडला आहे का ट्रॅक, त्या साईडला आहे का. आता आम्ही सांगत असतो, तुम्हाला मेकॅनिकल वर्क विद्यार्थ्याला द्यायचं असेल तर त्याच्यावरचे हे जे रेजिस्टन्स आहेत ते रेजिस्टन्स कट करा, दुसरे रेजिस्टन्स त्याच्यावर लावा. ते पॅड जे असतात ना, ते पॅड 1000 टाइम्स तुम्ही सोल्डर डिसोल्डर केलं तर पॅड खराब होत नाही, हे लक्षात घ्या. कारण खालच्या साईडनं पण पीसीबी ट्रॅक आहे, पॅड आहे, आणि आपण रेजिस्टन्स तिथं सोल्डर केलेलं ऑलरेडी, आणि तुम्ही कट केलं तर तिथं त्या होलच्या तिथं एक लीड असते. ती लीड काय करते, त्या पॅडला अळून धरून ठेवतं. तुम्ही 1000 वेळा रेजिस्टन्स सोल्डर डिसोल्डर केले तरी काय होत नाही. त्यामुळे मेकॅनिकल वर्क वाढवायचं असेल तर असं करायला सांगत असतो आम्ही. त्यामुळे हे मेकॅनिकल वर्क कोण वाढवत नाही, आणि ज्यांनी एक्सपेंड घेतलं त्यांना इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे फार सोपं आहे असं वाटत असतं. बर, आता दुसरं हे जे आहे ऑटोमॅटिक राष्ट्रगीत क्लिअर पहिल्यांदा आम्ही डेव्हलप केलं होतं. म्हणजे समजा राष्ट्रगीत 11 वाजता वाजवायचं असेल तर 11 वाजल्यानंतर ऍम्प्लिफायरला पॉवर ऑटोमॅटिक येते, आणि सुरुवातीला खन 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 असं 10 सेकंद आवाज येतो. नंतर अनाउन्समेंट होती लेडीज प्रोफेशनल साऊंड मध्ये, व राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहावे. आणि नंतर मग जनगण मन चालू होत. खन खन ज्यावेळेस होतं कॉलेजमध्ये ऑटोमॅटिक आवाज यायला लागतो स्पीकर म्हणून, सगळे विद्यार्थी उभा राहतात. बाहेरच्या बाजूला असले तर, चालत असेल तर ते सुद्धा उभा राहतात. आणि मग जनगण मन होतं. नंतर 2 मिनिटांनी 1.5 मिनिट हे राष्ट्रगीत चालतं, आणि 2 मिनिटांनी ते बंद होतं, आणि नंतर 2 मिनिटांनी अँप्लिफायरची पॉवर पण बंद होते. ते मग नंतर दुसऱ्या दिवशी त्या ठराविक टायमिंगला चालणार. म्हणजे इथं जाऊन काय जोडाजोडी करायची असं नसते. जिथं ऑटोमॅटिक नाही ते काय करतात, प्राचार्यांनी कुठल्याच प्राध्यापकाला दिलेलं असतं, हे पेन ड्राईव्ह त्याच्यात राष्ट्रगीत आहे, अशा टायमिंगला जायचं, अँप्लिफायरला बसवायचं, अँप्लिफायर चालू करायचा, माईक मध्ये अनाउन्समेंट करायची राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभा राहावं, मग ते प्ले करायचं. असं काम असतं मॅन्युअली, आणि हे मशीन बसलं की ऑटोमॅटिक होतं. तर आता ह्याचा मी डेमो दाखवतो. इथं ज्यावेळेस खनखन आवाज येईल ना, त्यावेळेस सर्वांनी उभा राहावं. All staff and students are requested to stand in attention for the national anthem. कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे. जन गण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जननी गंगा, तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे, गाहे तब जय गाथा,
जन गण मंगल गायक जय भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय प्रोग्रामेबल ऑटो लोड ड्रायव्हर सिंगल फेज. तर ह्याचं असं आहे, हे इथं आपण डेव्हलप केलेलं आहे. ह्याच्यात डिजिटल टाइम स्विच मी तुम्हाला जे सांगितलं ना, हे डिजिटल टाइम स्विचचं वर्किंग होतं. नवीन मार्केटमध्ये आल्या ह्याचा मी स्टडी केला होता. आणि इकडं मोनोस्टेबलची ॲक्शन मला माहिती होती. आणि मग ऑटोमॅटिक बेल वाजली पाहिजे ह्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर मोनोस्टेबलच्या पुढं रिले जोडला पाहिजे. आणि मग प्रोग्राम केलं की ह्या डिजिटल टायमरमधून AC व्होल्टेज तिकडं गेलं पाहिजे, रेक्टिफायर करून ते मोनोस्टेबलला देऊ शकतो. आणि मग पुढे डिले टाईम बेल किती वाजली पाहिजे, 5 सेकंद वाजली पाहिजे खऱ्या टायमिंगला. हा माझ्या डोक्यात विचार आला. आणि मी जे सरांना प्राचार्यांना म्हटलं, बाबा मी करू का ऑटोमॅटिक वाजते बेल, असं माझी आयडिया आहे. करता तर करा म्हणले, आपण काय खर्च करू असेल ते. मला असेच दिलं, तिथनं माझी सुरुवात झाली डेव्हलपमेंट आणि ते सक्सेस झालं. तर हेच डिजिटल टाइम स्विच, ह्याच्या आधारे हे दुसरं ॲप्लिकेशन आहे. ह्याच्यात पहिलं ॲप्लिकेशन म्हणजे सिक्युरिटी सिस्टीम तुम्ही वापरू शकता. ह्याच्यात हे बटन दिलेलं आहे, मिनिट्स, आवर, डे वगैरे असं टायमर बटन दिले. त्याचा यूज करून तुम्ही ह्याच्यात प्रोग्राम करू शकता. प्रोग्राम करणं म्हणजे फार अवघड नाही. म्हणजे समजा आपल्याला हे रात्री बल्ब ऑटोमॅटिक ऑन ऑफ झाला पाहिजे असं वेगळे टायमिंग भरायचं, म्हणजे 5 मिनिटाचं काम आहे. 5 मिनिटं पण नाही लागणार, 2 मिनिटात सुद्धा होतं. तर एवढं सोपं आहे ते. ह्याचा पहिला यूज काय, तर सिक्युरिटी सिस्टीम. आपल्या घरी पोर्च लॅम्प असतो. पोर्च लॅम्प संध्याकाळी अंधार झाला की आपण 6:30-7ला लॅम्प ऑन करतो आणि परत रात्री झोपताना 11ला ऑफ करत असतो. नंतर ते ऑफच असतं जनरली. तर हे टाइम स्विच ह्याच्यासाठी केलेलं की 11 वाजता ऑफ केलं तर परत 12 वाजता ऑन झाला पाहिजे. 12चं टायमिंग द्यायचं. परत अर्ध्या तासाने परत ऑफ झाला पाहिजे. 12ला चालू झालं की परत अर्ध्या तासाने बंद झाला पाहिजे. म्हणजे असं 2 वाजेपर्यंत अर्धा तास ऑन, अर्धा तास ऑफ, असं इथं प्रोग्राम करायचं. त्याप्रमाणे होतं. चोरी होण्याची जी पॉसिबिलिटी आहे ना, साधारण 2 ते 3.5, मग तिथं तुम्ही 15 मिनिटाचं ऑन ऑफ देऊ शकताय. आणि नंतर मग पुढं अर्ध्या तासाने ऑन ऑफ केलं चालते. ह्याला पण लिमिटेशन असतात. 16 ड्युरेशन तुम्ही भरू शकता आणि मग ते ऑटोमॅटिक ऑन ऑफ होत असतं. हे जर सिस्टीम लावली आणि तुम्ही घरी नसाल तर चोर काय करणार की बाबा हे ऑन ऑफ बल्ब होते, म्हणजे हे कोण ना कोण आहे घरात, असं कन्क्लुजन काढून ते पॉसिबिलिटी असते चोरी न होण्याची. हे एक ॲप्लिकेशन. दुसरं ॲप्लिकेशन, तुमच्या घरी मोटर, पाण्याची टाकी असते. मोटर तुम्ही चालू करता, पाणी टाकी भरली की ते बंद करता. पण तुम्हाला जर माहिती झालं की बाबा 1 तासात पाण्याची टाकी भरती, असं जर लक्षात आलं, तर तुम्ही इथं प्रोग्राम करू शकता आणि इथलं जे आउटपुट आहे तुमच्या मोटरला देऊ शकता. तुम्ही समजा 8ला मोटरचं ठरवलं, 8चं टायमिंग, 8चं टायमिंग दिलं आणि 8चं ऑन टायमिंग आणि 9चं ऑफ टायमिंग दिलं. 8 वाजल्याबरोबर हा इथला लॅम्प लागतो, म्हणजे इथं व्होल्टेज येतं. तर आता इथलं हे बघतो, मॅन्युअल दाखवतो, हे समजा 8 वाजले तर हे असं इथलं इंडिकेटर लागतो, त्याच वेळेस बल्ब लागतो, असा बल्ब लागतो. मग सेकंड ऑफ कुठल्या टायमिंगला सांगितलं त्यावेळेस ते ऑफ होत असतं. तर असे 16 ड्युरेशन, टाइम ड्युरेशन भरतायत. अशा दृष्टीनं ते हे करता येतं. नाही, 16 ड्युरेशन सिक्युरिटी सिस्टीमसाठी, परंतु पाण्याच्या टाकीसाठी एकच ड्युरेशन वापरायचं. 8ला चालू, 9ला बंद, एकच ड्युरेशन. आणि मग ते दुसऱ्या दिवशी 8ला चालू होणार, 9ला बंद होणार. हे दुसरं ॲप्लिकेशन. तिसरं ॲप्लिकेशन, खेड्यात तुम्हाला माहिती आहे की विहिरीला पाणी कमी असते. उन्हाळ्यात तर पाणी जास्त वेळ चालत नाही, 2 तास 3 तास मोटर चालते, लगेच होतं. परंतु ह्याचा यूज करून जास्तीत जास्त पाणी तुम्ही काढू शकताय. तर समजा 3 तासात पाणी संपतंय असं जर वाटलं तुम्हाला, तर ड्युरेशन तुम्ही असं ह्याच्यात सेट करायचं. 3 म्हणजे समजा परत 3 तास थांबलं की परत 3 तास चालतंय, किंवा 4 तास थांबल्यानंतर 3 तास मोटर चालते.
मग 4 तास ऑफ ठेवायचं इथं आणि 3 तास ऑन ठेवायचं. असे 24 तासाचं ड्युरेशन सेट करायचं. रात्रंदिवस त्याप्रमाणे मोटर चालवून जास्तीत जास्त पाणी होईल. म्हणजे ह्याच्यात काय होईल, फुटबॉल मधून हवा धरली जाणार, हवा आत जाणार नाही. ठराविक टायमिंगला मोटर बंद झाल्यामुळं फुटबॉलच्या खाली पाणी जाणार नाही. त्यामुळं जास्तीत जास्त पाणी काढण्यासाठी हे चांगलं आहे. आता तुम्ही म्हणाल मग हे झालं सिंगल फेज. 3 फेजचं काय? तर 3 फेजचं हे दुसरं डिव्हाइस तयार केलं. 3 फेजमध्ये तुम्हाला माहिती आहे विहिरीचं पंप असतोय, मोटर असते. तुम्ही स्टार्ट करताना हिरवं बटन दाबता आणि बंद करताना रेड बटन दाबता, बरोबर? तर हिरवं बटन दाबतो म्हणजे काय करतो आपण माहिती आहे तुम्हाला? एक त्या बटनाला म्हणजे आतले 2 टर्मिनल असतात, ते दाबलं की ते 2 टर्मिनल शॉर्ट होतात थोड्या वेळासाठी आणि आतला स्टार्टर ऍक्ट होतो आणि 3 फेज मोटरला व्होल्टेज पुढे जातं. आणि ज्यावेळेस रेड बटन दाबतं त्यावेळेस काय होतं, एक सर्किट जे असतं म्हणजे रिले सर्किट जे असतं ना, ते ब्रेक केलं जातं. म्हणजे पुश टू ऑफ असं एक बटन असतं बघा, तशा टाईपचं त्याचं असतं कन्स्ट्रक्शन. मग आता ह्याचं जे काय केलेलं आहे लक्षात घ्या. आता एक सर्किट केलेलं आहे, इथं सुद्धा मोनोस्टेबल मल्टीमीटर वापरलं बरं का. हे 3 फेज मोटर बंद चालू करण्यासाठी सांगाल त्या टायमिंगला चालू झालं पाहिजे, सांगाल त्या टायमिंगला बंद झालं पाहिजे. हे सिस्टीम तुमचं भोंगा वगैरे असतं ना नगरपालिकेचा, रात्री 9ला वाजवतात, पहाटे 5ला वाजवतात, असे ते सुद्धा त्यासाठी पण ही सिस्टीम चालते. 3 फेज मोटर असते ना त्याची सुद्धा. तर आता आता इथं हे स्टार्टचं एक सॉकेट दिलेलं आहे बघा आणि स्टॉपचं एक सॉकेट आहे. इथं 2 टाइम स्विचेस दिलेले आहेत. आत मोनोस्टेबल मल्टीमीटर आहेत, 2 मोनोस्टेबल मल्टीमीटर आहेत. आता समजा इथलं तेच आपण उदाहरण घेऊ. 8ला आपल्याला 3 फेज मोटर चालू करायची, 8चं टायमिंग इथं भरायचं आणि 9चं टायमिंग ह्याच्यात भरायचं दुसऱ्या टाइम स्विच मध्ये. तर 8चं आता समजा मी इथं लावलंय, आतला रिले ऍक्टिव्हेट होतं बघा. तर हे मी मल्टीमीटरचं कंटिन्युटी टेस्टरला ठेवतो. म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे की हे 2 प्रोब हे जे असतात ना मल्टीमीटरचे, एकमेकाला शॉर्ट केलं की आवाज येतो, बरोबर? मग रिले ऍक्टिव्हेट झाला का नाही बघायचं. म्हणजे आपल्याला हिथून 2 वायर काढायच्या आणि कुठं जोडायच्या, हिरव्या बटनच्या 2 टर्मिनल जोडायच्या. आपण हिरवं बटन दाबतो म्हणजे ती शॉर्ट करतो ना. आता इथनं रिले शॉर्ट करून ह्या 2 वायर देणार. आता ह्या मल्टीमीटर मध्ये कंटिन्युटीचा आवाज येईल बघा. आता मी काय करतो, ह्याच्यात 8 वाजले तसं दाखवतो. 8 वाजले म्हणजे इथला इंडिकेटर लागेल. इथला इंडिकेटर लागला की इथं 5 सेकंद तो रिले ऍक्टिव्हेट होईल. म्हणजे बटन तुम्ही हिरवं बटन 5 सेकंद दाबून धरल्यासारखं ऍक्टिव्ह होईल. ते टाइम डिले कमी जास्त करता येतो, तरी पण चालतंय ते. आता बघा 8 वाजले, इथं काय होतं बघा, इथलं बटन लागलं म्हणजे हा रिले ऍक्टिव्हेट झाला, ते हिरवं बटन दाबल्यासारखं ऍक्ट झालं, मोटर चालू झाली आपोआप, बरोबर? आता हे कंटिन्युटी टेस्टर मी इकडे लावतो. आता बघा हे जे स्विच आहे ना, आपल्याला थोडा वेळ काढतो. हे स्टॉप स्विचच्या आलेल्या 2 वायर आपल्याला कुठे जोडायच्यात, रेड स्विचचे जे 2 टर्मिनल आहेत ना, त्यातला एक टर्मिनल खोलायचा. 2 कनेक्शन झालं ना, 2 टर्मिनल झाले, त्या 2 टर्मिनलला ते 2 वायर जोडायचे. म्हणजे तिथला टर्मिनलचं एक वायर काढायची, 2 टर्मिनल झाले, ते 2 टर्मिनलला इकडून आलेल्या वायर तिथं जोडायचे. म्हणजे लक्षात घ्या काय होतं ते. म्हणजे आता मोटर ज्यावेळेस चालू असते ना, त्यावेळेस आवाज हा चालू राहणार, मोटर चालू आहे. मोटर केव्हा बंद होईल, ज्यावेळेस 9 वाजतील. 9 वाजता काय होईल, इथला इंडिकेटर लागेल आणि इथलं बंद होईल. हे थोड्या वेळासाठी बंद होईल, तिथं 5 सेकंद बंद होईल, परत चालू होईल. आता बघा 9 वाजल्या, इथलं इंडिकेटर लागेल. आता हे 5 सेकंद बंद राहील, म्हणजे डिस्कनेक्ट झालं ना तिथं रेड स्विच. एकदा डिस्कनेक्ट झालं की हिरवं बटन दाबल्याशिवाय होणार नाही. इथं जरी आता कंटिन्युटी आली तरी मोटर बंदच असणार आहे. तर असं ह्याचं वर्किंग आहे. अलेक्सा बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? अलेक्साला पण इन्स्ट्रक्शन दिले की ते ऐकतो, हे तुम्हाला माहिती आहे. अलेक्सा ह्याचं काय महत्व सांगता येईल तुम्हाला? तुम्ही चॅट जीपीटी वापरताय? हात वर करा, किती जण वापरत चॅट जीपीटी? चॅट जीपीटी हे AI चा प्रकार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सर्वांनी तुम्ही वापरल्या पाहिजे. चॅट जीपीटीचा फायदा असा आहे
की गुगलला तुम्ही एखादं सर्च एखादं आर्टिकल टाकलं तुम्हाला भरपूर पाहिजे तेवढी माहिती मिळेल. परंतु तुम्ही चॅट जीपीटीला टाकलं ना, त्यातलं स्टँडर्ड जे आहे त्याचं उत्तर ते स्टँडर्ड डिस्प्ले होतं. सिंपल आहे, तुम्ही हे करा आणि तुम्हाला फायदेशीर आहे. कुठलं पण जसं आपण गुगलला पाहिजे ते विचारतो काय पण ते सगळं तुम्हाला देतं. फक्त ग्राफिक्स त्यामुळे मिळतं, टेक्स्ट मॅटर असतो. चॅट जीपीटी ॲप आहे. चॅट जीपीटी ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि त्याचा वापर करा. तुम्हाला मी गुगल सर्च टाकणारच नाही काय, तिथं स्टँडर्ड जेवढं पाहिजे तेवढंच. आता समजा ओम्स लॉ असं लिहिलं गुगलला, भरपूर माहिती मिळते. प्रत्येकाने वेगळ्या स्टाईलनं डेफिनेशन तुम्हाला दिसतील. परंतु चॅट जीपीटी लिहिलं तर एकच उत्तर येईल तुम्हाला. तर त्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. तर हे करा. AI म्हणजे आता हे जे आहे अलेक्सा, ते AIचा प्रकार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याच्यात वापरलेला आहे. हे 5 व्होल्टवर चालतं, DC 5 व्होल्टला. आणि ह्याच्यात वायफाय सिस्टीम असते. आपलं हे आमचं वायफाय कनेक्शन आहे BSNLचं, त्याला कनेक्टेड आहे. मग अलेक्साचा जो सर्व्हर आहे कुठं तर असेल त्यांचं सेंटर, म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जनरली ते असते. आणि त्या सर्व्हरला सगळे स्टोरेज केलेलं असते. जे जे प्रश्न अपेक्षित आहेत त्या प्रश्नाची उत्तरं तिथं स्टोअर केलेली असतात. आपण जे प्रश्न विचारतो ना त्याला बरोबर तेवढं तिकडे जातं सर्व्हरला आणि त्याला मॅचिंग असणारं उत्तर पटकन लगेच इथं डिस्प्ले होतं. तर आता बघूया आपण अलेक्साला. तर अलेक्सा, व्हॉट इज टाइम नाऊ? The time is 11:57 a.m. टाइम आता टेम्परेचर विचार सध्या. अलेक्सा, व्हॉट इज टेम्परेचर नाऊ? Right now, in Way, Satara, Maharashtra, it's 26 degrees Celsius. Would you also like to check the air quality? तर आता हे विचारू आपण चीफ मिनिस्टर, आपले प्राईम मिनिस्टर. अलेक्सा, हु इज प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? The current Prime Minister of India is Narendra Modi. बरं, आता फडणवीस सर झालेले आता मुख्यमंत्री, ते अपग्रेड झालं का बघूया. अलेक्सा, हु इज चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र? Maharashtra's Chief Minister is Devendra Fadnavis. अपग्रेड झालेलं लगेच ते. अलेक्सा, हाऊ मेनी स्टेट्स आर इन इंडिया? India has 28 states, 28 including Andhra Pradesh, Arunachal Pradesh, Assam, Bihar, and Chhattisgarh. Okay. Alexa, how many countries are in world? There are 195 countries in the world today. This total comprises 193 countries that are member states of the United Nations and 2 countries that are non-member observer states, Vatican City and the state of Palestine. Okay. Alexa, what is distance between Earth and Moon? The moon is 381,700 kilometers away from Earth. जे स्टँडर्ड जे प्रश्न आहेत ना ते कॉन्स्टंट सगळे मिळतात त्याच्यावर. तर गाणी जी आहेत ना, आपण युट्यूबला गाणी जसं बोलतो तसं ह्याला जरी सांगितलं चालतं. अलेक्सा, स्टॉप. बरं, नेक्स्ट जे आहे आता इथं फेज शिफ्ट ऑसिलेटर आहे. फेज शिफ्ट ऑसिलेटर युजिंग ट्रान्झिस्टर. डिजिटल ऑसिलोस्कोप तुम्ही आता वापरला असणार. एक बटन दाबलं की होल्ड्स पर डिव्हिजन, टाइम पर डिव्हिजन ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतं आणि साईन वेव येतो, फ्रिक्वेन्सी वगैरे मिळते तुम्हाला. परंतु ते वेवफॉर्म कसे स्टोअर करायचे आणि स्टोअर केलेले वेवफॉर्म प्रिंटरला कसे घ्यायचे, तर हे आपला एक्सपर्ट नाही खरं ते असायला पाहिजे. मी माझ्या PhDच्या ह्याच्यात वापरलं होतं. प्रत्येक DSO बरोबर एक CD मिळते. ते ॲप आहे लॅपटॉपला डाउनलोड करायचं असते आणि मग इथलं जे वेवफॉर्म तिकडे फीड करायचं असतं. हा USB-चं हे असते, USB बॅक साईडला आहे, तुम्ही USB केबल लावू शकता आणि 10 वेवफॉर्म तुम्ही स्टोअर करू शकता आणि स्टोअर केलेले वेवफॉर्म लोड करू शकता. आहे ते डिस्प्लेवर कधी तुम्ही सिग्नल नसताना ते लोड करून तुम्ही प्रिंटिंगला घेऊ शकता. आणि मेजर नावाचं पॅरामीटर आहे ना, एखादी साईन वेव डिस्प्ले झाली तर तिचे भरपूर 20-25 पॅरामीटर डिस्प्ले होतात. म्हणजे त्याचं ड्युटी सायकल किती, त्याचं राईज टाइम किती, फॉल टाइम किती, फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड वगैरे सगळं. तर ते मला थोडक्यात सांगायचं आहे.
म्हणजे सेव्ह कशी करायची वेव्हफॉर्म ते दाखवायचं तुम्हाला डेमो, आणि लोड कशी करायची. 12 व्होल्टचा सप्लाय इथं दिलेला आहे, ऑसिलेटर सर्किट आहे, फेज शिफ्ट ऑसिलेटर. इथं आउटपुट आहे ते इथं दिलेलं आहे वाय टर्मिनलला DSOच्या. आता इथं ॲटो नावाचं बटन आहे, ते मी प्रेस करतो. इथं साईन वेव्ह दिसते पहा, इथं मध्ये जरा खराब झाला, इथं साईडला तुम्ही बघितलं तर साईन वेव्ह दिसेल. तर हे साईन वेव्ह दिसते, ते सेव्ह करायचं. सर सेव्ह केलंय का तुम्ही? प्रॅक्टिकल शिकवत असं विद्यार्थ्यांना म्हणजे वेव्हफॉर्म सेव्ह करायचा प्रयत्न केला का? नाही, हा नवीन मध्ये आहेच, हे जुन्यामध्ये पण आहे, जुनच आहे DSO तसा. तर सेव्ह करताना स्टोरेजला जायचं आणि सेव्ह नावाचं ऑप्शन आहे, तिथं नंबर आहे, नंबर सिलेक्ट करायचं, कुठल्या नंबरला सेव्ह करायचं. बाय डिफॉल्ट 1 नंबर येतो. आता हे स्टोरेज आणि हे सेव्ह, इथं 1 नंबरला सेव्ह करू आपण. हे सेव्ह झालंय, प्रोग्रेस बार येतो, सेव्ह झाल्यानंतर सेव्ह झालं. आता मी काय करतो, हे DSOचं हे काढतो सॉकेट मधून. आता CRO बंद करतो. आता सेव्ह केलेलं आपल्याला लोड केलं तर ते दिसलं पाहिजे. मी चालू करतो. जर थोडं थांबावं लागतं सेटिंगला. झालं सेट. आता हे काढलेलं आहे पहा, लक्षात घे, सेव्ह केलेलं डिस्प्ले होते ते. आता लोड नावाचं बटन समजा नाही आलं तर स्टोरेजला जायचं आणि लोड नावाचं बटन प्रेस करायचं. हे लोड नावाचं बटन. ठीक आहे, हे दुसरी साईन वेव्ह आहे, म्हणजे अगोदरची साईन वेव्ह सेव्ह केलेली ती होती, आता सेव्ह केलेली दुसरी डिस्प्ले झाली. तर अशा पद्धतीनं सेव्हिंग हे मला सांगायचं होतं फक्त. बरं, दुसरं हे सोल्डरिंग मशीन बद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो. ह्याचं कार्ड कुठे गेलं? सिस्टीम हे डेव्हलप केलं सांगतो, हे कुठं तुम्हाला अमेझॉनला पण मिळणार नाही अशी सिस्टीम. आता हे जे सिक्युरिटी सिस्टीम आहे, टाइम स्विच बसवलं आहे, इथं मोशन सेन्सर एक लावलेला आहे, पुढे इथं सायरन लावलेला आहे, आणि ह्याचा टाइम स्विच आम्ही ह्याच्यासाठी बसवलं आहे की रेग्युलर कंपनी चालू असताना सायरनचा आवाज आला नाही पाहिजे. आमची कंपनी 5:30ला सुटती, तर 6 वाजता सिस्टीम ऑटोमॅटिक चालू होती, इथं कोण नसते त्यावेळेस. परंतु म्हणजे 6 वाजल्यापासून आम्ही सकाळी 8:30ला येतो. आम्ही ते ऑफचं टायमिंग 8ला दिलेलं आहे, म्हणजे आम्ही येण्या अगोदर 8ला सिक्युरिटी सिस्टीम बंद होती. आम्ही आल्यानंतर सायरन वाजणार नाही, परंतु त्या रेंजमध्ये आम्ही गेल्यानंतर कधी पण रात्री अनऑथराइज पर्सन आत आला की तिथे एक फ्लड लॅम्प आहे पहा, ते लागलाय बघा आता. तो फ्लड लॅम्प लागल्यामुळे पुढचा जो येणार आहे त्याचा चेहरा एलिमेंट होतो, तिथं कॅमेरा पण लावलेला आहे, फोटो घेतला जातो, सायमल्टेनियसली त्याचं सायरनचा आवाज येतो. जोपर्यंत म्हणजे इथं आहे तोपर्यंत सायरन चालू राहणार, त्याला पळून जायचं पर्याय नाही, आवाज जोरात असतो. तर ते तुम्हाला डेमो दाखवतो. आपण काय करायचं, आता मोशन सेन्सर म्हणजे जे मुव्हिंग आहेत ते डिटेक्ट होतात, जे स्टेबल आहेत बसलेले ते डिटेक्ट होत नाहीत. तर आता आपल्याला ह्याचं हे करूया, डेमो दाखवूया. म्हणजे तुमच्यापैकी एक कोणाला, तुझं नाव काय? साहिल. तर साहिल आपण अनऑथराइज पर्सन थोडा वेळ समजू. साहिल, तू काय करते, तो उभा राहा जाऊन, आणि तुला ये म्हणलं ना तू आत यायचं, कुठून यायचं सांगतो. साहिलला याला जागा सोडा जरा. आता आपल्याला ऍक्शन काय बघायची, मी ज्यावेळेस साहिलला बोलवेन ना त्यावेळेस तो फ्लड लॅम्प लागतोय का बघायचा, आणि सायरन वाजतो का एवढंच बघायचं आपल्याला. त्यामुळे आता आपल्याला स्टिडी राहावं लागणार, जेव्हा मशीन मी चालू करतो ना त्याला 1 मिनिट त्याला स्टिडी राहावं लागते. तर तुम्ही फ्लड लॅम्प दिसेल असं तुम्ही ओरिएंट होऊन बघा तिकडं, तो फ्लड लॅम्प आहे पुढं लागलेला. तुम्हाला तसं मान वाकून बघू नका, कारण तुम्हाला 1 ते 1.5 मिनिटातच थांबायचं आणि स्टिडी थांबायचं. तुम्ही फ्लड लॅम्पकडे एकटक बघायचं, असं सेट करा की मान दुखली नाही पाहिजे, कारण 1-1.5 मिनिटं जाणार आहे आपला. बर, आता मी चालू करतो. मी इथं मशीन चालू केली की कोणी हलायचं नाही, मान सुद्धा हलवायची नाही,
हात सुद्धा हलवायचा नाही, हे लक्षात घ्या. नाहीतर ते ट्रिगर होतं तुम्हाला, मग 1.5 मिनिटाच्या ऐवजी परत 1.5 मिनिट वाढतंय. तर आता मी चालू करतो, तुम्ही स्टेडी थांबा सगळ्यांनी. आणि मग इथं आतून 2 वेळेस रिलेचा आवाज येतो. 2 वेळेस रिलेचा आवाज आला की 20 सेकंदांनी मी साहिलला बोलवणार. साहिल ज्यावेळेस इकडून असं येईल तिकडं असा, तर त्यावेळेस फ्लड लॅम्प लागतंय का बघायचं आणि सायरनचा आवाज येतोय का बघायचं. मी चालू करतो मशीन स्टेडी सर्वांनी. मॅन्युअली चालू केलंय मी. 2 वेळेस रिलेचा आवाज येतो आतून, पण सर्वांनी स्टेडी राहायचंय. सर तुम्ही ज्या ऍक्शननं बसलाय त्याच ऍक्शननं तुम्हाला बसायचंय, हात हलवायचा नाही. तर मशीन मधून 2 वेळेस रिलेचा आवाज येतो, बघूया. रिलेचा आवाज आला एकदा. तर हे मोशन सेन्सर वर सगळं अवलंबून आहे. आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे, आता सेकंड वेळेस रिलेचा आवाज आला. आता 20 सेकंदाने मी साहिलला बोलवणार आहे. तुम्ही हे बघायचं की साहिल आल्यानंतर तो फ्लड लॅम्प लागला का आणि सायरन वाजला का, हेच आपल्याला ऍक्शन बघायची. हा, ये साहिल. नेक्स्ट प्रोडक्ट आहे IoT बेस 4 चॅनल रिमोट कंट्रोल. हा IoT बेस 4 चॅनल रिमोट कंट्रोलचं किट आहे. इथे लॅम्प 1 आहे, हा लॅम्प 2 आहे, हा लॅम्प 3 आहे आणि हा लॅम्प 4 आहे. याच्याशी इथे आमचा BSNLचा राउटर आहे, त्याच्याशी कॉन्फिगरेशन करून घेतलं आहे. तर यामध्ये ESP कंट्रोल कार्डचा वापर केलेला आहे. तर या मोबाईलच्या आधारे मी जगात कुठेही असेल तरी हे लॅम्प ऑन ऑफ करू शकते. तर सध्या आता थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे इथं ऑन ऑफ होऊ शकत नाहीये. सर ते पेजच येत नाहीये. हा, आता या मोबाईलच्या आधारे हे लॅम्प मी ऑन ऑफ करून दाखवू शकते. तर इथं ज्यावेळेस मी वेबसाईटवर जाते तेव्हा सगळे लॅम्पची लिस्ट येते की लॅम्प 1, लॅम्प 2, लॅम्प 3, लॅम्प 4 अशी लिस्ट येत असते. तर हा लॅम्प 1 असतो. ज्यावेळेस मी इथं ऑन करणार, इनिशियली सर्व स्टेट ऑफ असतात. ज्यावेळेस मी इथं ऑन करणार तेव्हा ऑटोमॅटिक लॅम्प 1 ऑन होतो. त्यानंतर लॅम्प 2 ऑन केला की इथे लॅम्प 2 ऑन होतो. त्यानंतर लॅम्प 3 ऑन केला की हा खाली जो लॅम्प 3 आहे तो ऑन होतो आणि त्यानंतर लास्ट लॅम्प 4 ऑन होतो. आता तुमचा असा गैरसमज होईल की इथे शेजारी उभी असताना मी लॅम्प ऑन ऑफ करून दाखवते. तर असं नाही, मी जगात कुठे जरी असेल तरी या मोबाईलच्या आधारे लॅम्प ऑन ऑफ करून दाखवू शकते. त्यानंतर मग अशाच प्रकारे आम्ही 1 बाय 1 एक लॅम्प ऑफ करून दाखवत असतो. आता आपल्या सर्वांच्या घरी टीव्ही असतो, टीव्हीला रिमोट असतो. त्या रिमोटची रेंज किती असते साधारण 50 मीटर, 15 मीटर किंवा 25 मीटर पर्यंत. पण हे IoT बेस्ड रिमोट कंट्रोल कार्ड आहे, तर याची रेंज किती असेल? अनलिमिटेड रेंज असते. डिटेल्स ऑफ ट्रेनिंग सांगणार आहे. तुम्हाला सर्वांना कॅटलॉग दिले आहे, त्याच्यातलं लास्ट पेज काढा, सगळ्यात शेवटचे आहे ते, मागची बाजू, शेवट. आता आमच्या कंपनीमध्ये सायन्स कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी फास्ट ट्रॅक प्रॅक्टिकल बेस्ड ट्रेनिंग प्रोग्राम फॅसिलिटी आहे. हा कोर्स 6 दिवसांचा असतो. 6 दिवसांचा म्हणजे 48 आवर्स असतो. 100% प्रॅक्टिकल ओरिएंटेड हा कोर्स आहे. त्यामध्ये तुमच्याकडून आम्ही टोटल 30 एक्सपेरिमेंट कंडक्ट करून घेत असतो. तर या कोर्सचा बेनिफिट कुठे होतो आपल्याला? आपल्या कॉलेजमध्ये एक्सटर्नल एक्झाम असतात, ओरल प्रॅक्टिकल एक्झाम असतात. त्यावेळेस आपले जे टीचर्स आहेत ते आपले ऍज अ स्टाफ म्हणून आपले इंटरनल असतात आणि जे एक्सटर्नल आहेत ते दुसऱ्या कॉलेजचे फॅकल्टी आपल्याला ऍज एक्सटर्नल म्हणून येत असते. तर तुम्ही ज्यावेळेस इथे ट्रेनिंग करता त्यावेळेस तुमच्याकडून आम्ही टेक्निकल ओरलची प्रिपरेशन दररोज 1 तास करून घेत असतो. मग तुम्हाला ज्यावेळेस प्रॅक्टिकल एक्झाम असते तेव्हा तुमचे टीचर्स सांगू शकतात की या स्टुडंटनी परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जाऊन कमर्शियल ट्रेनिंग घेतलेलं आहे, तर या मुलाला थोडे एक्स्ट्रा क्वेश्चन विचारा.
मग ते एक्सटर्नल असतात ते तुम्हाला क्वेश्चन विचारतात. मग तुमची प्रिपरेशन इथं झाली असल्याने तुम्हाला एक्झाम मध्ये जास्त क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्ही आन्सर देऊ शकता. मग ऑटोमॅटिक मग तुम्ही जेव्हा आन्सर देता त्यावेळेस तुमच्यावरती ऑटोमॅटिक इम्प्रेशन होतं. त्यामुळे मग तुम्हाला एक्झाम मध्ये जास्त मार्क्स मिळतात. आता आमच्या कंपनीमध्ये पलूस कॉलेजच्या 4 विद्यार्थिनी आल्या होत्या. त्या MSc फिजिक्स झालेल्या होत्या. त्यांचे HOD पवार सर आहेत. त्या मुलींनी म्हणजे इंडस्ट्रियल व्हिजिटला आल्यानंतरच त्यांनी हे केलं होतं की एनरोल केलं होतं की ऍडमिशन घेणार आहोत आम्ही ह्याच्यासाठी ट्रेनिंगसाठी. तर त्यांचं MOU झालं असल्याने त्यांना एक बेनिफिट मिळतो की MOU केल्यानंतर तुम्हाला फीज मध्ये थोडाफार सूट मिळते. तर त्या मुली 4 दिवस आल्या होत्या, 4 मुली आल्या होत्या ट्रेनिंगसाठी. तर इथे वाईमध्ये अकोमोडेशन फॅसिलिटी आहे की बाहेरगावचे विद्यार्थी जरी आले तरी तुम्ही ऑफलाईन ट्रेनिंग करू शकता. मग त्या मुलींनी 6 दिवसांचा ट्रेनिंग प्रोग्राम केला. त्या 6 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम केल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळालं. आणि त्या 4ही मुली जेव्हा इंटरव्ह्यूला बाहेर गेल्या, पुण्यासारख्या ठिकाणी त्यांनी इंटरव्ह्यू दिली. स्वारगेटला एक कंपनी आहे, तर त्या मुलींचा 4ही मुलींचा एकाच कंपनीमध्ये सिलेक्शन झालं. मग त्या मुलींनी पवार सरांना कॉल करून सांगितलं की आम्ही परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ट्रेनिंग केल्यानंतर ना आम्हाला जॉब मिळाला. मग पवार सरांनी नंतर BSc फिजिक्सच्या 4 मुली पाठवल्या. मग BSc फिजिक्सच्या मुलींना आता ट्रेनिंग देऊन झालं. आता मग त्यांचे 10 स्टुडंट आता आमच्याकडे ट्रेनिंगसाठी आहेत. त्यातले 5 जणांचं झालंय आणि 5 जण प्रोसेसमध्ये आहेत. तर तुम्ही जरी बाहेरगावी असाल तर तुम्हाला सुद्धा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ट्रेनिंग करता येतं आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा ट्रेनिंग तुम्ही करू शकता. तर आता जे ट्रेनिंगचं जे शेड्यूल आहे 6 दिवसांचं ते आता मी एक्सप्लेन करते. तर आम्ही पहिल्या दिवशी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे 8 एक्सपेरिमेंट शिकवत असतो. तर तुम्हाला पहिल्या 2 तासामध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय आणि त्याच्याशी निगडीत जे 8 एक्सपेरिमेंट आहेत ते आम्ही पहिल्या 2 तासात एक्सप्लेन करतो आणि प्रिपरेशनला प्रॅक्टिससाठी वेळ देत असतो. आणि नंतर जो 1 तास असतो त्यावेळेस तुमची डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची सगळी ओरल जी आहे प्रत्येक एक्सपेरिमेंटच्या रिलेटेड जे क्वेश्चन आहे ते आम्ही तुमच्याकडून तयारी करून घेत असतो. त्यानंतर नेक्स्ट डेला ओपॅम सेशन आहे. ओपॅमशी निगडीत आपल्याला 5 एक्सपेरिमेंट करायचे असतात CRO वरती. तर ते 5 एक्सपेरिमेंट तुम्हाला पहिल्या 2 तासात एक्सप्लेन केले जातात आणि नंतरचा 1 तास आहे त्यावरती ओपॅम वरची तुमची ओरल करून घेतली जाते. त्यानंतर थर्ड डेला तुम्हाला ऑसिलेटर एम्प्लिफायर आहे त्याच्यावरती 5 एक्सपेरिमेंट करायचे असतात. तर ऑसिलेटरचे टाइप्स माहिती आहेत का तुम्हाला? सायनोसायडल ऑसिलेटर आणि नॉन सायनोसायडल ऑसिलेटर. तर ऑसिलेटर वरती तुम्हाला 5 एक्सपेरिमेंट करायचे असतात आणि त्यानंतर 2 तासानंतर जो 1 तास राहतो त्यावेळेस तुम्हाला ऑसिलेटरची ओरलसाठी वेळ दिला जातो. तुम्हाला कुणाला फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन माहिती आहे का? तर असे टेक्निकल क्वेश्चन्स आपल्याला इंटरव्ह्यूसाठी विचारल्यानंतर आले पाहिजे. त्यासाठी तुम्ही कोर्स करा असे. त्यानंतर नेक्स्ट डेला 4थ्या दिवशी तुमच्याकडून एक प्रोजेक्ट करून घेतला जातो. त्यामध्ये तुम्हाला एक कार्ड दिलं जातं. तर माझ्याकडे हे फुल वेव्ह रेक्टिफायरचं कार्ड आहे. PCB बोर्ड. तर तुम्हाला एक असं कार्ड दिलं जातं एक सिंगल. त्याच्यावरती लूज कंपोनंट्स बसवायचे असतात. मग ते लूज कंपोनंट्स तुम्ही 1 बाय 1 एक बसवून घ्यायचा आणि त्यानंतर मग सोल्डर कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला शिकवलं जातं. आणि सोल्डरिंग केल्यानंतर टेस्टिंग करायला शिकवलं जातं आणि टेस्टिंग नंतर डिसोल्डरिंगची सुद्धा प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेतली जाते. आता कंपोनंट फिक्स केल्यानंतर ना PCB अशा स्वरूपाचा दिसतो. आणि जी सोल्डरिंगची क्वालिटी जी आहे ती तुम्ही पाहू शकता की सगळे सोल्डर स्पॉट आहेत ते एकसारखे स्पॉट आहेत सोल्डरिंगचे. आणि त्यानंतर मग टेस्टिंग केल्यानंतर मग तुमचा हा प्रोजेक्ट पार्ट कम्प्लीट होतो. आमच्या कंपनीमध्ये सायन्स आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी डबल सायडेड PCBचा वापर करून एक्सपेरिमेंटल बोर्ड्स मॅन्युफॅक्चर केले. त्यानंतर माझ्या हातामध्ये फ्लोर रेक्टिफायरचं PCB आहे. तर याचं आम्ही आर्टवर्क कसं करतो, एक्सप्रेस PCB नावाचं सॉफ्टवेअर यूज करतो. त्याच्यामध्ये सर्किट डायग्राम पहिल्यांदा आम्ही डिझाईनर्स एक्सप्रेस नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये ड्रॉ करतो. त्यानंतर डिझायनिंगसाठी एक्सप्रेस PCB नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याचा वापर करतो. त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅक पाहू शकता. एक्सप्रेस PCBचा जसं आम्ही आता सरांनी एक्सप्रेस PCBचं ट्रेनिंग दिली सॉफ्टवेअरचं त्याप्रमाणे आम्ही हे सर्किट डायग्राम ड्रॉ करून डिझाईनिंग केली. तर हे जे बोर्ड आहे तो डबल सायडेड PCB आहे. त्याचे जे प्रत्येक जे होल आहे ते PTH आहे. PTH मीन्स प्लेटेड थ्रू. आता याच्यावरती
आता तुम्ही ह्या बोर्डवर फोकस करा. याच्यावरती मी सगळे कंपोनंट्स बसवून घेते. तर इथं इनपुट साईडला 3 पिन पोर्ट आहे. तर इथं 3 पिन पोर्टला ट्रान्सफॉर्मर बसवायचा आहे. तर इथे 12-0-12 असे इथे व्होल्टेज सुद्धा दाखवून दिलं आहे, 12 0 आणि 12. त्यानंतर इथं इथे 2 ठिकाणी आपल्याला मल्टीमीटर बसवायचं आणि इकडे आउटपुट आणि इथं स्विच दिला. स्विचसाठी ऑन आणि ऑफ. ठीक आहे. तर हे झालं बोर्डचं संदर्भ. आता ज्यावेळेस आम्हाला ऑर्डर्स येतात वेगवेगळ्या, आता लॉजिक गेट असेल, डिमॉर्गन्स थेरम असेल, तर आमचे जे ऑर्डर्स आहेत तर तुम्हाला इथे तुम्ही कॅटलॉगमध्ये पाहू शकता की जे PCB आहे तर त्याची रेंज सुरुवातीला मिनिमम जे आहे ते 1,500 आहे आणि मॅक्झिमम मग 3-3,500 आहे. तर आमचं हे मॅन्युफॅक्चरिंग म्हटलं तर फक्त डिझायनिंगचा पार्ट आमचा, असेंब्लिंगचा पार्ट आमचा, पण जो कॉपर क्लोराईड वगैरे सोल्युशन वापरून जे मॅन्युफॅक्चरिंग करून मिळतं तर ते फक्त आम्ही बाहेरून करून घेतो. तर जी PCBची प्राईस जी आहे ते 1,500 आहे. पण आम्हाला आता हे एक PCB मिळत नाही. मिनिमम आम्हाला 24 PCB एका एक्सपेरिमेंटचा घ्यावा लागतो. तर की हा जो PCB आहे फुल वेअर रेक्टिफायरचा, तर आम्ही एक जर आम्हाला कॉलेजची ऑर्डर आहे तर आम्ही एक बाहेर मॅन्युफॅक्चरिंगसाठी देऊ शकत नाही. त्यासाठी आम्हाला कमीत कमी 24 PCB घ्यावेच लागतात. मग 24 PCBसाठी आम्हाला 6,000 रुपये पडतात. मग आम्ही साधारण याची जी कॉस्ट आहे ती आम्ही 3,000 रुपये लावतो. तर आता तुम्ही याच्यात पाहू शकता की आमच्याकडे जे मॅन्युफॅक्चरिंगसाठी जे बोर्ड आहेत ते ॲम्प्लिफायरशी निगडीत आहे, ओपॅम्पशी निगडीत आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सशी निगडीत आहे, इलेक्ट्रिकल आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स बेस्ड आहे. मग इथं जेवढे मी आता तुम्हाला सांगितले सगळे PCB ते इथे सगळे आम्ही त्याप्रमाणे क्लासिफिकेशन केला. तर जेव्हा सुरुवातीला जो PCB असतो तो असा एक सिंगल PCB असतो. त्यानंतर आम्ही जेव्हा कंपोनंट्स माउंटिंग करतो, असेंब्ली करतो तेव्हा अशा स्वरूपाचा दिसतो. आणि आता आम्हाला ऑर्डर आल्यानंतर ना मग आम्ही बॉक्समध्ये पॅक करून देतो. मग हे कम्प्लीट किट झालं. हे तुम्हाला मी ओपन करून दाखवतो. आता हे तुम्हाला मी फक्त फुलवेअर रेक्टिफायरचा एकच दाखवला. तर असे तुम्ही इथं असंख्य बोर्ड पाहू शकता. डिमॉर्गन्स थेरम, पॅरलल सिरीज, XCR सर्किट वेगवेगळे इथे दिसतील तुम्हाला. युनिव्हर्सल गेट्सचे आहेत, ओपॅम्पशी निगडीत आहेत, इंटिग्रेटेड डिफरन्शिएटर, बायनरी फेज शिफ्ट. काही कार्ड्स असे आहेत की ते कम्युनिकेशनशी निगडीत पण आहेत. तर आत्तापर्यंत आम्ही 200 कार्ड्स डेव्हलप केले होते. आता कम्युनिकेशनचे सुद्धा वाटले. काही कम्प्युटर सायन्सच्या डिपार्टमेंटचे सुद्धा आम्हाला ऑर्डर्स आता पोलीस कॉलेजच्या वगैरे मिळाल्या. त्याच्यामुळे अजून एक्स्ट्रा सुद्धा डेव्हलपमेंट केली. तुम्ही आता हे फुलवेअर रेक्टिफायरचं कम्प्लीट किट पाहू शकता. इथे इनपुटला आम्ही ट्रान्सफॉर्मर बसवून देतात. ते AC सप्लायसाठी दिलेलं आहे. मी पूर्ण कंप्लीट ते कंप्लीट करतो. I have completed my bachelor degree in ATC engineering. I am working as a production engineer in Perfect Electronics MIDC from last 4 years. Now I explain IoT-based project. IoT-based जे प्रोजेक्ट आहेत ते आपण कॉलेजमध्ये करत असतो. तुम्हाला IoT-based प्रोजेक्ट माहिती आहे, काही एक्सपेरिमेंट माहिती आहे. तुम्हाला IoTचा फुल फॉर्म माहिती आहे का? IoTचा फुल फॉर्म इंटरनेट ऑफ थिंग्स. आता मी तुम्हाला 2 प्रोडक्ट्स एक्सप्लेन करणार आहे. त्याचा पहिला प्रोडक्ट आहे IoT-बेस्ड वायफाय कॅमेरा आणि दुसरा आहे तो IoT-बेस्ड 4 चॅनल रिमोट. तर हा IoT-बेस्ड वायफाय कॅमेरा आहे. त्याला 5 वोल्ट सप्लाय अप्लाय केलेला आहे. इथे आमचं BSNLचं राउटर आहे, त्याच्याशी कॅमेराचं कॉन्फिगरेशन करून घेतलं आहे. तर या कॅमेऱ्याला स्पीकर फॅसिलिटी आहे. तर सध्या जी कॅमेऱ्याची पोझिशन जी आहे ती माझ्या बाजूला आहे. तर तुम्हाला इथे दिसेल की त्याच्या समोरचा जो व्ह्यू आहे की इथे मोबाईलमध्ये डिस्प्ले झालेला आहे. तर हा या कॅमेरासमोरील व्ह्यू या मोबाईलच्या आधारे मी ज्याला कोठेही असेल तरी पाहू शकतो. तर सध्या जी कॅमेऱ्याची पोझिशन आहे ती इथे मोबाईलमध्ये मला डिस्प्ले झालेली दिसते. तुम्ही इथे पाहू शकता कॅमेराची पोझिशन माझ्याबद्दल. तर मी तुम्हाला थिअरॉटिकल एक्सप्लेन करते. या कॅमेराचा जर तुम्हाला लेफ्ट साईडचा व्ह्यू पाहिजे तर मी सिम्पली लेफ्ट साईडला ड्रॅग करणार. तुम्ही मात्र कॅमेरावरती फोकस करा. तर मी इथं जेव्हा सिम्पली लेफ्ट साईडला ड्रॅग करते तेव्हा सायमल्टेनियसली कॅमेरा लेफ्ट साईडला मूव्ह होताना दिसतो.
आधी मी तुम्हाला थेरॉटिकल एक्सप्लेन करते. या कॅमेऱ्याची रेंज आहे ती अनलिमिटेड आहे. आता मी आउट ऑफ कंट्री असेल किंवा बाहेरगावी गेली असेल आणि मला कंपनीमध्ये काय वर्क सुरू आहे पाहायचं असेल तर या मोबाईलच्या आधारे मी जगात कुठेही जरी असेल तरी या कॅमेऱ्यासमोरील व्ह्यू पाहू शकते. आता जी कॅमेऱ्याची पोझिशन आहे ती माझ्या बाजूला आहे, तर मला लेफ्ट साईडचा व्ह्यू पाहायचा असेल तर मी सिम्पली लेफ्ट साईडला ड्रॅग करणार, सायमल्टेनियसली कॅमेरा लेफ्ट साईड मूव्ह होतो आणि त्या समोरचा जो व्ह्यू आहे तो मला मोबाईलमध्ये डिस्प्ले झालेला दिसतो. ज्यावेळेस मला उजव्या साईडचा रिजन पाहायचा आहे तर मी उजव्या साईडला ड्रॅग करणार, कॅमेरा उजव्या साईडला मूव्ह होताना दिसतो. आता समजा जर मला खालचा रिजन पाहायचा असेल तर मी वरच्या साईडला ड्रॅग करणार, कॅमेरा मात्र खालच्या बाजूने मूव्ह होताना दिसत आहे. त्याच्या समोरचा जो रिजन असेल तो मला मोबाईलमध्ये दिसतो. आता मला खालचा पार्ट पाहायचा असेल तर कॅमेराकडे लक्ष द्या तुम्ही, कॅमेरा वरच्या बाजूला मूव्ह होताना दिसतो. त्याच्यात थोडंसं कनेक्शन प्रॉब्लेम असल्यामुळे डिले होतो, थोडंसं इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिथे डिले होतो. तर या कॅमेऱ्याला स्पीकर फॅसिलिटी आहे, तर याच्या खाली मला 4 ऑप्शन दिसते. ते थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे पटपट ॲक्शन होत नाही. तर इथे खाली 4 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे तो स्नॅपशॉट आहे, दुसरा आहे तो रेकॉर्डिंग आहे, त्यानंतर तिसरा जो आहे तो माईक आहे. आता इथं काम चालू आहे आणि मी बाहेरगावी असताना जर मला एखादा काम चालू असताना का फोटो घ्यायचा असेल तर मी तर सिम्पली स्नॅपशॉटवरती क्लिक करणार आणि तो फोटो ॲटोमॅटिक अल्बममध्ये सेव्ह. आता मी बाहेर गेली आहे पुण्याला किंवा दिल्लीला वगैरे बाहेर आहे आणि मला कंपनीमध्ये काम चालू असलेला पार्ट काही वेळ रेकॉर्ड करायचा असेल तर मी इथे रेकॉर्डिंग ऑप्शनवरती जाणार आणि एकदा रेकॉर्डिंग स्टार्ट केलं तर मी साधारण 2-3 आवर्स किती पाहिजे तेवढं आवर्स मी तो रेकॉर्डिंग करू शकते आणि मग त्यानंतर जेव्हा मी रेकॉर्डिंग ऑफ करेन तेव्हा ते पूर्ण पार्ट जो आहे तो मला अल्बममध्ये मिळेल, तो मी नंतरसुद्धा पाहू शकते. आणि आता इमॅजिन करा मी थोड्या वेळासाठी की आउट ऑफ कंट्री आहे, अमेरिका किंवा कॅनडाला, आणि अमेरिकेमध्ये असतानाच मला इथल्या स्टाफला इन्स्ट्रक्शन द्यायचं तर मी अमेरिकेमध्ये असतानाच इन्स्ट्रक्शन देणार. तर इथे माईकचा ऑप्शन आहे, त्यावरती प्रेस केलं, थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे होत नाही. तर मी अमेरिकेमध्ये असतानाच स्टाफला इन्स्ट्रक्शन देणार. तर इथं माईक नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती एक प्रेस केल्यानंतर थोडा वेळ होल्ड करायचं, मग तिथूनच जी इन्स्ट्रक्शन आहे ती त्या स्पीकरमध्ये रेकॉर्ड होते आणि स्टाफ मेंबरपर्यंत पोहोचते. मग स्टाफ मेंबर तिथंच उभं राहून मला ॲन्सर द्यायचं, मग त्यामध्ये रेकॉर्ड होतं ॲन्सर आणि माझ्यापर्यंत. तर या असा जे IoT बेस्ड प्रोजेक्ट असतात ते इंटरनेटच्या माध्यमातून घडत असतात. तर नेक्स्ट प्रोडक्ट आहे तो IoT बेस्ड पोर्टल रिमोट. तुम्ही MSCचे स्टुडंट आहात तर ज्यावेळेस आपण कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जातो त्यावेळेस आपल्याला टेक्निकल क्वेश्चन त्याचप्रमाणे टेल मी अबाउट युअर सेल्फ हे 2 क्वेश्चन विचारतात. टेल मी अबाउट युअर सेल्फमध्ये तुम्हाला काही पॉईंट्सच्या आधारे बोलता आलं पाहिजे. त्यामध्ये नाव, तुमच्या गावाचं नाव, त्यानंतर तुमचं शिक्षण, त्याचप्रमाणे हॉबीज आणि एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज, हा सगळा जो पॅरेग्राफ, हा सगळं जे पॉईंट धरून तुम्हाला नॉनस्टॉप बोलता आलं पाहिजे. तर आम्ही ट्रेनिंगमध्ये असताना तुमच्याकडून टेक्निकल इंटरव्ह्यूचं सुद्धा प्रिपरेशन करून घेत असतो आणि त्याचा एक व्हिडिओसुद्धा बनवून यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला. आता 6 डेला म्हणजे 6व्या दिवशी तुम्हाला एक ट्रेनिंगमध्ये असताना जे आम्ही शिकवलेलं असतं तर त्याच्याशी निगडीत आमची एक इव्हॉल्युशन टेस्ट आहे. गुगल फॉर्मचा वापर करून तुम्ही कधी टेस्ट दिली का? तर आमचे गुगल फॉर्मचा वापर करून आम्ही एक इव्हॉल्युशन टेस्ट बनवली आहे. त्याच्यामध्ये टोटल 74 क्वेश्चन्स आहेत. त्या प्रत्येक क्वेश्चनला 3 ऑप्शन्स आहेत, त्यातला तुम्ही एक सिलेक्ट करायचा आणि सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले की खाली सबमिट नावाचा ऑप्शन असतो, त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला तुमचा जो स्कोर आहे तो तुमच्या मोबाईलवरती दिसतो. मग त्या स्कोरचा स्क्रीनशॉट काढायचा आणि माझ्या किंवा सरांच्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करायचा आणि त्या स्कोरच्या आधारे तुम्हाला ट्रेनिंगचं सर्टिफिकेट देईल. तसंच आमचं आता तुम्ही जेव्हा ट्रेनिंगसाठी इनरोल करता, ॲडमिशन घेता त्यावेळेस तुमचा व्हॉट्सअप नंबर
आमच्या प्लेसमेंट सेलमध्ये प्लेसमेंट सेल ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आम्ही ॲड करतो आणि इन फ्युचर कोणत्या कंपनीमध्ये जॉब ओपनिंग्स आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवतो. तर या ट्रेनिंगची फीज 2000 रुपये आहे. ऑनलाईन तुम्ही कोर्स केला तर तुम्हाला 1500 रुपये मिळेल. 3000 रुपये कोर्सची फी असते. थँक्यू. नेक्स्ट आहे ते ट्रान्सफॉर्मर. नेक्स्ट डेमो आहे ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग मशीन. तर ही ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग मशीन आहे. इथे सध्या प्रायमरी वाइंडिंगचं काम सुरू आहे. तर ट्रान्सफॉर्मर बनवण्यासाठी आपल्याला एक बॉबिन लागते. तर माझ्या हातामध्ये एक बॉबिन आहे. या बॉबिनच्या एका बाजूला प्रायमरीसाठी 2 वायर्स काढल्यात आणि सेकंडरीसाठी 3 वायर्स काढल्यात. ही मिडल वायर जी आहे ती सेंटर टाईपसाठी आहे. तर तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचे टाईप्स माहिती आहेत का? ट्रान्सफॉर्मर स्टडी केलं तुम्ही कॉलेजमध्ये, स्टेप अप आणि स्टेप डाऊन. तर ट्रान्सफॉर्मर बनवताना आम्ही प्रायमरीसाठी 45 Hची वायर यूज करतो आणि सेकंडरीसाठी 34 Hची वायर यूज करतो. प्रायमरीसाठी नंबर ऑफ टर्न्स 5000 देतो आणि सेकंडरीसाठी नंबर ऑफ टर्न्स 400 + 400 असे टोटल 800 नंबर ऑफ टर्न्स देतो. तर इथे प्रायमरीचं सेटिंग मी केलेलं आहे. तर इथे मी 45 Hची वायर इथून या चक्रातून काढून घेतली आहे. तर टेन्शनर आहे तर या इथं आपल्याला टेन्शन सेट करायचं असतं. इथून मी वायर काढून इथे बॉबिनवरती सेट केली आहे. एका आपल्याला काउंटर दिसत आहे. तर या काउंटरवरती नंबर ऑफ टर्न्स किती झाले ते डिस्प्ले होते. त्यानंतर इथे ही DC मोटर कनेक्ट केली आहे. तर याआधी आम्ही ही वाइंडिंग मशीन आम्ही मॅन्युअली ऑपरेट करतो. तर आता इथे मी DC मोटर बसवली आहे खाली या फूट स्विच आहे. तर आता ज्यावेळेस मी हे फूट स्विच ऑन करते आणि ज्यावेळेस हे रोटेट होणार वाइंडिंग स्टार्ट होणार तेव्हा आता मी हा रॉड आहे जो उजव्या साईडला टाकला आहे. त्यामुळे हे रोटेट होऊन उजव्या साईडला. तुम्ही हा रॉड लेफ्ट साईडला टाकतो तर हे वाइंडिंग होतं लेफ्ट साईडला. आता तुम्ही पाहू शकता की इथे नंबर ऑफ टर्न्स 136 झाले. ज्यावेळेस नंबर ऑफ टर्न्स प्रायमरीसाठी 5000 होतं त्यावेळेस बॉबिन अशा स्वरूपाची असतो. आता याच्यावरतीच आपल्याला सेकंडरी वाइंडिंग सुद्धा करायचं असतं. तर सेकंडरीसाठी 400 + 400 असे 800 नंबर ऑफ टर्न्स घेत असतो. तर सेकंडरी वाइंडिंग झालेली आता ही बॉबिन माझ्या हातात. ज्यावेळेस कम्प्लीट आपलं हे होतं जे वाइंडिंगचं काम कम्प्लीट होतं त्याच्यानंतर मग आपल्याला लॅमिनेट करायचं असतं. तर लॅमिनेटसाठी माझ्याकडे 2 प्लेट्सचा वापर करतो आम्ही. तर या 2 प्लेट्स आहेत. एक आहे ती ही टाईप प्लेट आहे आणि दुसरी आहे ती आय टाईप प्लेट आहे. आता लॅमिनेशन कसं करायचं ते लक्षात घ्या. इथे या बॉबिनवरती दाखवतो की रिकामी झाली त्याच्यावरती आपल्याला ई टाईप प्लेट्स आहेत ते अल्टरनेट बसवायचे असतात. इथं ई टाईप 2-3 प्लेट्स आहेत ते अल्टरनेट बसवून घेते आणि तुम्हाला इथं आता 2 प्लेट्सच्या मध्ये गॅप दिसत आहे. तर या 2 प्लेट्सच्या मध्ये जे गॅप आहे तिथे आपल्याला ही आय टाईप प्लेट बसवायची असते. मग असं आपल्याला लॅमिनेशन जेव्हा वाइंडिंगचं काम कम्प्लीट होतं त्यानंतर मग लॅमिनेशन अशा पद्धतीने करायचं. तर लॅमिनेशन कम्प्लीट झाल्यानंतर मग पीस ट्रान्सफॉर्मर अशा स्वरूपाचा दिसतो. आता हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो 24 व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर आहे. तर हा जो आमचा समोर पॉवर सप्लाय आहे त्याच्यामध्ये आम्ही हा ट्रान्सफॉर्मर वापरतो पण तो DC रेग्युलेटरचा पॉवर सप्लाय आहे. तर त्या पॉवर सप्लायमध्ये आम्ही 7/12 रेग्युलेटर वापर करतो. त्याच्यामुळे त्याला इनपुट व्होल्टेज तुम्ही डिव्हर्स थ्रू 170 व्होल्ट थ्रू 270 व्होल्ट जरी दिलं तरी आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट 11.9 व्होल्ट मिळेल. 170ला सुद्धा तुम्हाला 11.9 व्होल्ट मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही वॅरी केलं 120 180 190 किंवा 270 तरी आउटपुट तुम्हाला 11.9 व्होल्ट मिळेल. पण हा ट्रान्सफॉर्मर जर का तुम्ही इनपुट व्होल्टेज तिथं 170 व्होल्ट ठेवलं तर स्टार्टिंगला तुम्हाला 11.9 व्होल्ट असं मिळेल. पण जेव्हा तुम्ही इनपुट व्होल्टेज व्हॅरी करा 180 190 200 तेव्हा याचं जे व्होल्टेज आहे ते चेंज होईल. आणि मग 270ला जेव्हा तुम्ही इनपुट व्होल्टेज अप्लाय करताय तेव्हा मात्र 24 व्होल्ट ट्रान्सफॉर्मर तुम्हाला रिडिंग्स मिळेल. तर हा ट्रान्सफॉर्मर कोणत्या टाईपचा आहे?
किती टर्न्स आहेत? प्रायमरीला किती टर्न्स दिले? किती? काय? आमच्या कंपनीमध्ये सायन्स आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी डबल साइडेड PCBचा वापर करून एक्सपेरिमेंटल बोर्ड्स मॅन्युफॅक्चर केले. आता माझ्या हातामध्ये फ्युजो रेक्टिफायरचं PCB आहे. तर याचं आम्ही आर्टवर्क कसं करतो, एक्सप्रेस PCB नावाचं सॉफ्टवेअर यूज करतो. त्याच्यामध्ये सर्किट डायग्राम पहिल्यांदा आम्ही डिझाईनर्स एक्सप्रेस नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये ड्रॉ करतो. त्यानंतर डिझायनिंगसाठी एक्सप्रेस PCB नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याचा वापर करतो. त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅक पाहू शकता. एक्सप्रेस PCBचं जसं आम्ही आता सरांनी एक्सप्रेस PCBचं ट्रेनिंग दिलं सॉफ्टवेअरचं, त्याप्रमाणे आम्ही हे सर्किट डायग्राम ड्रॉ करून डिझाईनिंग केली. तर हे जे बोर्ड आहे तो डबल साइडेड PCB आहे. त्याचे जे प्रत्येक जे होल आहे ते PTH आहे. PTH मीन्स प्लेटेड थ्रू. आता याच्यावरती आता तुम्ही ह्या बोर्डवर फोकस करा. याच्यावरती मी सगळे कंपोनंट्स बसवून घेते. तर इथं इनपुट साईडला 3 पिन पोर्ट आहे. तर इथं 3 पिन पोर्टला ट्रान्सफॉर्मर बसवायचा आहे. तर इथे 12-0-12 असे इथे व्होल्टेजसुद्धा दाखवून दिलं आहे, 12-0 आणि 12. त्यानंतर इथं इथे 2 ठिकाणी आपल्याला मल्टीमीटर बसवायचं आणि इकडे आउटपुट आणि इथं स्विच दिला. स्विचसाठी ऑन आणि ऑफ. ठीक आहे. तर हे झालं बोर्डचं संदर्भ. आता ज्यावेळेस आम्हाला ऑर्डर्स येतात वेगवेगळ्या, आता लॉजिक गेट असेल, डिमॉर्गन्स थेरम असेल, तर आमचे जे ऑर्डर्स आहेत तर तुम्हाला इथे तुम्ही कॅटलॉगमध्ये पाहू शकता की जे PCB आहे तर त्याची रेंज सुरुवातीला मिनिमम जे आहे ते 1,500 आहे आणि मॅक्झिमम मग 3-3,500 आहे. तर आमचं हे मॅन्युफॅक्चरिंग म्हटलं तर फक्त डिझायनिंगचा पार्ट आमचा, असेंब्लिंगचा पार्ट आमचा, पण जो कॉपर क्लोराईड वगैरे सोल्युशन वापरून जे मॅन्युफॅक्चरिंग करून मिळतं तर ते फक्त आम्ही बाहेरून करून मिळतो. त्याची PCBची प्राईस जी आहे ते 1,500 आहे. पण आम्हाला आता हे एक PCB मिळत नाही. मिनिमम आम्हाला 24 PCB एका एक्सपेरिमेंटचा घ्यावा लागतो. तर की हा जो PCB आहे फुल रेक्टिफायरचा, तर आम्ही एक जर आम्हाला कॉलेजची ऑर्डर आहे तर आम्ही एक बाहेर मॅन्युफॅक्चरिंगसाठी देऊ शकत नाही. त्यासाठी आम्हाला कमीत कमी 24 PCB घ्यावेच लागतात. मग 24 PCBसाठी आम्हाला 6,000 रुपये पडतात. मग आम्ही साधारण याची जी कॉस्ट आहे ती आम्ही 3,000 रुपये लावतो. तर आता तुम्ही याच्यात पाहू शकता की आमच्याकडे जे मॅन्युफॅक्चरिंगसाठी जे बोर्ड आहे ते ॲम्प्लिफायरशी निगडीत आहे, ओपॅम्पशी निगडीत आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सशी निगडीत आहे, इलेक्ट्रिकल आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स बेस्ड आहे. मग इथं जेवढे मी आता तुम्हाला सांगितले सगळे PCB ते इथे सगळे आम्ही त्याप्रमाणे क्लासिफिकेशन केला. तर जेव्हा सुरुवातीला जो PCB असतो तो असा एक सिंगल PCB असतो. त्यानंतर आम्ही जेव्हा कंपोनंट्स माउंटिंग करतो, असेंब्ली करतो तेव्हा अशा स्वरूपाचा दिसतो. आणि आता आम्हाला ऑर्डर आल्यानंतर ना मग आम्ही बॉक्समध्ये पॅक करून देतो. मग हे कम्प्लीट किट झालं. तर तुम्हाला मी ओपन करून दाखवतो. आता हे तुम्हाला मी फक्त फुल रेक्टिफायरचा एकच दाखवला. तर असे तुम्ही इथं असंख्य बोर्ड पाहू शकता. डिमॉर्गन्स थेरम, पॅरलल सिरीज, XCR सर्किट वेगवेगळे इथे दिसतील तुम्हाला. युनिव्हर्सल गेट्सचे आहेत, ओपॅम्पशी निगडीत आहेत, इंटिग्रेटेड डिफरन्शिएटेड, बायनरी फेज शिफ्ट. काही कार्ड्स असे आहेत की ते कम्युनिकेशनशी निगडीत पण आहेत. तर आत्तापर्यंत आम्ही 200 कार्ड्स डेव्हलप केले होते. आता कम्युनिकेशनचे सुद्धा वाटले. काही कम्प्युटर सायन्सच्या डिपार्टमेंटचे सुद्धा आम्हाला ऑर्डर्स आता पोलीस कॉलेजच्या वगैरे मिळाले. त्याच्यामुळे अजून एक्स्ट्रासुद्धा डेव्हलपमेंट केली. तुम्ही आता हे फुल रेक्टिफायरचं कम्प्लीट किट पाहू शकता. इथे इनपुटला आम्ही ट्रान्सफॉर्मर बसवून दिला. ते AC सप्लायसाठी दिलेला आहे. तुम्ही पूर्ण कंप्लीट तुम्हाला हे मास्टर करिक्युलर हे इफेक्टिव्ह मास्टर करिक्युलर आहे. आमच्या कंपनीने डेव्हलप केलं असतं. ते फक्त मास्टर करिक्युलर नसून त्याबरोबर चिल्ड्रन आता मार्केटमध्ये गुड नाईट असे बरेच प्रोडक्ट आहेत, पण त्यांच्या किंमतीची आपण आपल्याला करावे.
पण यामध्ये असं काही होणार नाही. केमिकलचा वास येणार नाही, निघून येणार नाही आणि आवाजसुद्धा येणार नाही. आम्ही यामध्ये पिझोबद्दल स्पीकरचा वापर केला असून यामधून अल्ट्रासोनिक वेव्स तयार होतात. या वेव्समुळे आपल्याला काहीच होत नाही, तर डाळ, चिरळ, झुरळ, पाय येण्यास फक्त राहते. आणि हे 230 वॉटचं असून याचं पॉवर कन्झम्पशन आहे फक्त 1 वॉट. आपल्या घरामध्ये 0चं नाईट लॅम्प असतो, ते 5 वॉटचं असते, पण आपण हे 24 तास ऑन करून ठेवलं की चालते, त्याला काय पॉवर जास्त लागत नाही. आणि याचं MRP आहे 700 रुपये. हे न्यू प्रॉडक्ट असल्या कारणाने आम्ही हे 300 रुपयाला देतो. आणि मनी बॅक वॉरंटी पण आहे. तुम्ही घरामध्ये 8 दिवस किंवा 15 दिवस यूज करायचं, तुम्हाला आवडलंच नाही तर आम्हाला बायपोस्ट पाठवून द्यायचं, आम्ही तुमचे पैसे परत देतो, अगदी पोस्टाच्या खर्चासाठी. आणि आतापर्यंत 200पेक्षा जास्त सेल झाले, यामध्ये एकही रिटर्न आला. आणि आता तुम्हाला पाहिजे असला तरी सेल. हे शटर सिक्युरिटी सिस्टीम आहे. ज्यांच्या दुकानाला शटर आहे त्यांनी हे सिस्टीम यूज करू शकतात. अनऑथराइज पर्सननं शटर खोलायचा प्रयत्न केला की या सिस्टीममधून सायरनचा आवाज येतो आणि त्याच्याबरोबरच दुकानच्या ओनरला या सिस्टीममधून मोबाईल कॉल येतो आणि ओनरनं कॉल पिकअप केला तर त्याला सायरनचा आवाज येतो. आता मी तुम्हाला याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग सांगते. आम्ही यामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट बरोबर एक मोबाईल यूज केला आणि त्यामध्ये आम्ही मोबाईल बसवले. त्यामध्ये 2 नंबर स्टोअर केलं जाते. आता मी फॉर एक्झाम्पल सांगते, माझा एक मोबाईल नंबर आणि सारखा. आता बघा शटरला वरून आता असं इथून वरून आता इथंपर्यंत असं इथं मी ओढते, शटर इथं स्टॉप करते आणि इथं लास्ट स्टेजला आणि सेंटरला हे बघा सिस्टीम आपल्याला सेट करायचं. हे बघा बोल्ट दिलेला आहे, नट बोल्टनं हे शटरला आपण फिट करायचं. आणि मला दुकान बंद करून घरी जायचं आहे आणि हे सिस्टीम ऑन करून घरी जाणार. हे चावी काढून मी घरी जाते. हे सिस्टीम बघा इथं चावी आहे, बघा इथं तुम्हाला दिसते का चावी. मला ह्या सिस्टीममधून मला मोबाईल कॉल येतो आणि मी कॉल पिकअप केला तर मला सायरनचा आवाज येतो. आणि समजा मोबाईल सायलेंट असेल किंवा काही कारण असेल, मी कॉल पिकअप केले नाही तर हे सिस्टीम माझ्या मुलाचा मोबाईल नंबर डायल करते. आणि हे बघा इतकं जोरात सायरन होत असते की चोर जाऊन काय करतो, पहिल्यांदा काय करेल, सायरन एकदम जोरात वाजते. चोर आहे ते शटर खोललाय, काय करत असेल चोर, मी सांगते. पॉवरचं मेन स्विच ऑफ करतो तरी सुद्धा हे स्टॉप होणार नाही, हे वाजतच राहणार. यामध्ये आम्ही केबल यूज केलं नाही, बॅटरी. आणि हे रॉड असं केलं, काही केलं तरी सुद्धा हे स्टॉप होणार नाही, वाजतच राहणार. हे आहे ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम, आमच्या कंपनीने डेव्हलप केलेला आहे. यामध्ये 3 मॉडेल आहेत. एक 16 टाईमचं मॉडेल आहे, ते कॉलेजसाठी यूज केलं आहे. आणि एक 32 टाईमचं मॉडेल आहे आणि एक 64 टाईमचं मॉडेल आहे, ते प्रायमरी स्कूल आणि हायस्कूलसाठी युजफुल आहे. आणि हे 64 टाईमचं गेट ड्रायव्हर. गेट टाईम स्विच आहे, तिथं स्कूल किंवा कॉलेजचा टाईम टेबल प्रोग्राम आहे. आणि हे डिले टाईम स्विच आहे. हे स्विच खालच्या बाजूला प्रेस केलं की 4 सेकंडसाठी बेल वाजते. आणि काही स्कूलचं असं रिक्वायरमेंट असते की आम्हाला जास्त वेळ बेल वाजवायला, आपण हे स्विच वरच्या बाजूला प्रेस करायचं म्हणजे 6 सेकंडसाठी बेल वाजायचं. आणि इथं बेल वाजत असताना तिथं बघा लाईट आहे आणि हे पॉवर इंडिकेटर आहे, हे प्रेस टू रिंग बेल. आता प्रेस टू रिंग बेल बटन म्हणजे तरी बघा आम्ही इथं टाईम प्रोग्राम केलं. याच्या व्यतिरिक्त आपल्याला पुन्हा बेल वाजवायचं असलं तर आपण हे बटन मॅन्युअली प्रेस करून बेल वाजवायचं. ऑर्डिनो युनो म्हणजे काय तर हा एक ओपन सोर्स इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आहे. त्याचा यूज करून सुद्धा आपण लाखो ॲप्लिकेशन करू शकतो. तर ऑर्डिनो युनो पण काय वर्किंग करतो, त्याचा यूज कसा होतो याचे सुद्धा व्हिडिओज आम्ही बनवलेले आहेत. आपण बघतो की ऑर्डिनोचा रेग्युलर लाईफमध्ये काय यूज होतो, तर ते आपण बघतो की कारमध्ये पुढं असे कॅमेरा असतो. जर आपण कारचा रिव्हर्स घेत असलो तर मागं ते डिटेक्ट होतं आपल्याला पुढच्या याच्यामध्ये. तर ते का डिटेक्ट होतं, त्यामध्ये अल्ट्रासोनिक सेन्सर किंवा इन्फ्रारेड सेन्सरचा वापर केलेला असतो आणि त्यामध्ये छोट्या प्रमाणात ऑर्डिनो युनो असतो. तर त्यामुळे आपल्याला ते तिथं डिटेक्ट होतं. अजून एक त्याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर दिवाळीमध्ये किंवा आपण बघतो की छोटे छोटे लाईटिंग्स असतात LED आणि त्यामध्ये एकाच LED मध्ये 2-3 कलर्स आपल्याला कलर्सचे कॉम्बिनेशन दिसत येतात.
तर ते कशामुळे दिसतात तर त्यामध्ये सुद्धा RGB LED असतात. त्या RGB LED म्हणजे तिथं पण ऑर्डिनोचा छोट्या प्रमाणात वापर केलेला असतो. तर आम्ही याचा उपयोग करून सुद्धा खूप सारे एक्सपेरिमेंट केलेले आहेत. त्यामध्ये हा ॲटमेनचा IC आहे आणि इथं आपण लॅपटॉपमध्ये ऑर्डिनो ID ही ॲप इन्स्टॉल करून त्यामध्ये टाईप करून हे ह्याच्यामध्ये कनेक्ट करू शकतो आणि ह्यामध्ये आपण प्रोग्राम अपलोड करू शकतो आणि प्रोग्राम अपलोड करून मग आपण खूप सारे एक्सपेरिमेंट करू शकतो. जसे की आम्ही याचा यूज करून ऑटोमॅटिक टोल गेट, डिजिटल व्होल्टमीटर, डिजिटल स्टॉपवॉच, डिस्टन्स मीटर यासारखे एक्सपेरिमेंट केले आहे. आणि आता आमचा करंटली आहे हा ऑब्स्टॅकल अवॉइडिंग रोबोट. आम्ही हा रोबोट बनवलेला आहे. तर यामध्ये आम्ही इथं ऑर्डिनोचा वापर केलेला आहे. इथं हा अल्ट्रासोनिक सेन्सर आहे. इथं सर्वो मोटर लावलेली आहे आणि 9 व्होल्टचा बाहेरून सप्लाय दिलेला आहे आणि त्याच्या कंट्रोलसाठी आम्ही इथं मोटर लावलेली आहे. तर यामध्ये काय होतं की बाहेर ऑलरेडी ऑब्स्टॅकल अवॉइडिंग रोबोट याचा जो काय प्रोग्राम आहे तो आम्ही लॅपटॉपमधून ह्यामध्ये या IC मध्ये अपलोड केलेला आहे आणि IC मध्ये अपलोड केल्यानंतरनं तो एक कनेक्शन काढून आम्ही बाहेरचा 9 व्होल्टचा सप्लाय याला दिलेला आहे. तर थेरॉटिकल सांगायचं झालं तर जेव्हा मी हा पॉवर सप्लाय कनेक्ट करेन तेव्हा अल्ट्रासोनिक सेन्सरच्या समोर कुठलं जरी ऑब्स्टॅकल आलं तरी पण ते तिथं स्टॉप करणार आणि ते राईट साईडनं परत फॉरवर्ड होऊन दुसऱ्या दिशेनं निघून जाणार. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती राईटच साईड का, तर आम्ही प्रोग्राममध्ये फक्त राईट असं राईट एवढंच दिलेलं आहे. तुम्ही लेफ्ट राईट असं काही सुद्धा देऊ शकता, त्यानुसार ते टर्न होणार. जसं जसं त्याच्या पुढं ऑब्स्टॅकल येणार तसं तसं ते टर्न होऊन जाणार. आता मी तुम्हाला त्याचा डेमो दाखवला असता पण त्याची सर्व गोष्टी जरा खराब झालेली आहे त्याच्यामुळे. परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाई आयोजित 6 दिवसांचं प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंडस्ट्रियल ट्रेनिंग. पात्रता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरचे शिक्षण आवश्यक. BE, डिप्लोमा, BSc, MSc झालेल्यांसाठी उपयुक्त. या ट्रेनिंगमध्ये भरपूर प्रॅक्टिकलसह मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे जॉब मिळणं सोपं जातं. ट्रेनिंगसाठी संपर्क डॉक्टर ढेकळे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. मोबाईल 98 222 41 255.